अमृतेश्वरी माता की जय। तेरा अक्षरी मंत्र जपावा, तेरा अक्षरी मंत्र जपावा, ज्ञानी मनी श्री राम राम, ज्ञानी मनी श्री राम राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। दैव तुझे हे तुझा न हाती, दैव तुझे हे तुझा न हाती, सोन्याची ही होते माती, सोन्याची ही होते माती, उरती पाप मग देवाती, पाप मग देवा हाती, तेव्हा स्मरतो राम राम, देवा स्मरतो राम राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्रद्धा ठेवा देवावरती, श्रद्धा ठेवा देवावरती, मातीचे कण सुवर्ण बनती, मातीचे कण सुवर्ण बनती, लोकासाठी जगात जगती, लोकासाठी जगात जगती, जीवनी त्यांच्या राम राम, जीवनी त्यांच्या राम राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। कौसल्या सुत अयोध्या राम, कौसल्या सुत अयोध्या राम, भजनी रंगे श्री राम राम, भजनी रंगे श्री राम राम, जीवनी ऐसा रंगला राम, जीवनी ऐसा रंगला राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। तेरा अक्षरी मंत्र जपावा, तेरा अक्षरी मंत्र जपावा, ज्ञानी मनी श्री राम राम, ज्ञानी मनी श्री राम राम, श्री राम जय जय 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 राम, श्री राम जय राम। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अमृतेश्वरी माता की जय। नमो विशदबोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया। नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मन्मथ मन्मथा। आज आपला समारोपीय सत्राचा दिवस आहे। वर्ष प्रतिपदेला सुरू केलेलं हे सत्र आज श्रीराम नवमी आहे। भगवंताचा जन्म झालेला आहे आणि श्रीराम लहरींचा सर्वत्र संचार आज असतो आणि म्हणून आज आपण योजना म्हणून सकाळी 4 वाजताचं हे सत्र या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आपण ज्यावेळेस साधना करतो ही साधना कौशल्याने केली पाहिजे। भगवद्गीतेमध्ये म्हटलं योगा हा कर्मसु कौशलम, कौशल्यपूर्ण केलेलं काम त्यालाच योग म्हणायचं आणि कौशल्यपूर्ण केलेली भक्ती ती अधिक फलदायी होते। इतर होत नाहीत का, त्याही भक्ती फलदायी होतात, पण कौशल्यपूर्ण जर काम केलं तर त्याचा पटकन परिणाम आणि अधिक परिणाम आपल्या सगळ्यांना मिळू शकतो। आणि म्हणून भक्ती देखील कौशल्याने केली पाहिजे। सहज आलो, गंमत म्हणून आलो, बाकीचे करतात तसं आपण करायचं असं न करता, नाहीतर 24 तास देवासमोर आपण आहोत। म्हणून आपण नेहमी उदाहरण देतो, एक गुलाबजामचं पात्र आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा आहे। दूर बसलेल्या माणसाला गुलाबजामचं महत्व माहिती आहे, त्याच्या हातावर टाकला की त्याला अतिशय आनंद, त्याचा तो जो प्रेम भाव आहे, त्याच्यातला जो रस आहे, त्याची त्याला सगळी प्रचिती येते। पण हा चमचा 24 तास त्या गुलाबजाम मध्ये आहे, पण त्याला त्याचा काहीही फायदा नाही। देवाजवळ 24 तास बसलेले आहात,
पण कौशल्यपूर्ण जर भक्ती केली नाही तर फार परिणाम त्याचा होत नाही. होतो परंतु तितका होत नाही. मग आता आपण इतके वर्ष झाले साधना करतो तर ती कौशल्यपूर्णच केली पाहिजे. त्याचं कारण आहे की आपल्याला माहिती आहे त्याच्याजवळ जायचं असेल तर तेवढं पात्र घेऊन जावं लागेल ना. पात्र म्हणजे जेवढी तुम्ही साधना कराल, जेवढं कौशल्यपूर्ण काम कराल तेवढं ते तुमचं पात्र वाढते. पंक्ती असल्या की आपण 7-7 खाण्याचे डबे नेतो. कशासाठी? घरी नेण्यासाठी. खरं म्हणजे घरी नेऊ नये पंक्तीतून. जो घरी डबा नेतो त्याला काही फलदायी नाही. पण ती म्हणते नाही नाही तुम्हाला माहित नाही, यांना आवडत नाही आलेलं आणि त्यांना पटत नाही. जेवण पटते त्याला घरी नेलेलं. म्हणजे इथे येतच नाही. हा कुकरच्या शिट्ट्या मोजतात ते घरी, पण इथे येत नाही. त्यांच्यासाठी डब्बा न्यावा लागतो ना. घरी एकटीच कशाला करू आता. म्हणून आपण ते डब्बे 7-7 खाण्याचे, म्हणजे मीठ देखील वाटे इथूनच घेऊन जा. त्याच्यातलं जे काय असेल आणखी कोथिंबीर वगैरे सगळं त्या डब्यात मावेल एवढा डब्बा आपण घेऊन जातो. जर घरी जेवणाच्या डब्यासाठी सगळी सोय आपण करतो तर तो भगवंत तुमचं सगळं भरभरून तुम्हाला द्यायला तयार आहे. मग तुम्हाला 7 खाण्याचा डबा लागेल की नाही. इथे 7 खाण्याचा डबा आपण आणत नाही. आपण म्हणतो तिथलेच मेनकापड घ्या, तिथलंच काहीतरी घ्या चटचट. तसं नाही. तर इथे येताना देखील आपलं पात्र मोठं झालं पाहिजे. मग ते कसं मोठं होईल तर या ठिकाणी ज्ञानदेव म्हणे आरतीचे व्याजे कृपे पंढरी राजे भेटले मज. मग जेवढा वेळ मिळतो त्याच्यामध्ये आर्त भावनेनी त्याच्याशी आपल्याला तादात्म्य पावायचं आहे. आणि म्हणून साधना करताना त्याच्यातून अगदी सोप्या गोष्टी आहेत ना. समज बेचा पाडा येत असेल तर 2 9 18, नाही तर मग दुसऱ्याला जर असेल 2 2 नंतर 4 5 6 7 8 9 10 त्याचंही उत्तर 18च येते. पण कौशल्यपूर्ण जर काम असेल तर 2 9 18. मग ते जर चटकन मिळत असेल, कारण इथून उठलो की आपल्या मागे संसार आहे आणि तो सोडायचा नाही कोणी, तो तर लागणारच आहे. परंतु 1 तास पर्यंत त्याच्याशी मला तादात्म्य पावायचं आहे. आणि म्हणून कौशल्यपूर्ण म्हणजे काय तर फक्त त्याच्याशीच मला हे करायचं आहे. आणि म्हणून इथं कोणी वक्ता नाही, कोणी श्रोता नाही, कोणी जप करणारा नाही किंवा जप घेणारा नाही. जे काय आहे म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले आणि म्या हलविल्या प्राणू हाले, तो जगाते चालवी. मग काय होते कौशल्यपूर्ण केल्यानंतर शरीरात काही परिणाम होतात की नाही. मग आपण चक्राचा त्या दिवशी साधारण अभ्यास केला. नंतर आपण आपले जे पंचकोश आहे त्याचा अभ्यास केला. काल 4 देहांचा अभ्यास केला. हे कशासाठी विज्ञान म्हटलेलं आहे. तुम्ही जर त्याचे परिणाम केले तर आपल्या शरीरामध्ये निरनिराळ्या प्रकारचे द्रव उत्पन्न होत असतात. मग ते एखाद्या पदार्थाने उत्पन्न होतील, एखाद्या क्रियेने उत्पन्न होतील, एखाद्या बोलण्याने उत्पन्न होतील, पण ते शरीरामध्ये उत्पन्न होतात. उदाहरणार्थ समजा इथे सगळेजण बसलेले आहेत आणि मी एक मीठ घेतलं असं आणि चिंच आणली आणि फक्त अशी केली. मी आत्ता चिंच 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 म्हणतो, तुमच्या तोंडामध्ये पाणी आलं की नाही पहा. आ जर केलं तर असं इथं कोणीच नाही की लाळ गळणार नाही. चिंच नावाचा असा पदार्थ आहे जे नाव घेतल्याबरोबर तुमच्या शरीरामध्ये द्रव उत्पन्न होतो. मंडुकासन नावाचं आसन आहे, ते केल्यानंतर इन्सुलिन नावाचा द्रव आपल्या शरीरामध्ये त्याच्यावर परिणाम होतो. सहज क्रिया आहे ती. किंवा एखाद्याला आपण रागावलो, काही भावविभोर केलं तर तुमच्या डोळ्यातून आपोआप पाणी येते. आता हे सगळे द्रव आहे. हे एका प्रकारे केमिकल आहेत म्हणतात त्याला. एका सिनेमामध्ये केमिकल लोचा म्हटलेलं आहे. तर हे जे द्रव आहेत हे द्रव तुमच्या शरीरावर बरा वाईट परिणाम करत असतात. जेव्हा हे मंत्र आहेत, हे मंत्र देखील एका रिदम मध्ये आहेत, लक्षात ठेवा. श्रीराम जय राम जय जय राम, ओम पराशक्त्यै नमः, ओम पराशक्त्यै नमः. जेव्हा आपण म्हणतो त्याचे आघात शरीरावर होतात. आणि जसं एखाद्याला गोड बोललं, चांगलं बोललं की त्याला प्रसन्न वाटते की वा वा काय सुंदर तुम्ही ते गीत म्हटलं हो, काय सुंदर त्या ठिकाणी तुम्ही आणि उपक्रम केला हो, तर त्या माणसाला एकदम आनंद होतो. ही आनंद क्रिया मनावर आहे, आनंदमय कोश. तर तो जो आहे तो तुमच्या शरीरामध्ये द्रव उत्पन्न करतो, म्हणून तुम्हाला आनंद होतो. आणि एखाद्याला अपमानित केलं तर काय तुम्ही फालतू आहात, तर त्याला वाटतं 5 माणसात मला म्हटलं, दिवसभर तो अस्वस्थ होतो. द्रव तशा पद्धतीने उत्पन्न होतात. तसे मंत्रांनी देखील त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते. ती आपल्याला कळते का? कदाचित कळणार नाही, पण ती आपोआप होते. मी नेहमी सांगतो H2O हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1 अणू आला लॅबोरेटरीमध्ये
तर पाणी होते म्हणजे होते, तुमची इच्छा असो की नसो, ते एकत्रित आले की पाणी झालं. तसं या ठिकाणी कळत न कळत का होईना तुम्ही फक्त आर्त भावनेने त्याच्याशी तादात्म्य पावा आणि मंत्र साधना करा. त्या मंत्र साधनेतून शरीरामध्ये सकारात्मक अशा ऊर्जा उत्पन्न होतात आणि त्या तुमच्याकडून काम करून घेतात. मग संकटाला श्रीराम का घाबरले नाही? कारण त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. ती वानर सेना म्हणजे वानरांना तर काडी मारली की हाकलल्या जाते, परंतु ते वानर बलाढ्य राक्षसांशी लढले कारण त्यांची तन्मय अवस्था भगवंताशी आहे, तादात्म्य पावलेले आहे आणि तादात्म्य पावल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये तशा प्रकारची ऊर्जा उत्पन्न झाली आणि त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून 9 दिवस 8 दिवस पर्यंत जी आपण साधना केली ती साधना अशा पद्धतीने बहुतेक झाली असावी आणि म्हणून निश्चितपणे याचा आपल्या सगळ्यांना फायदा होणार आहे. आज भगवान रामचंद्रांचा जन्मदिवस आहे, परंतु काल आपण पोहोचलो होतो युद्धकांडामध्ये की भगवान आता आणि श्रीलंकेमध्ये पोहोचलेले आहेत. सुग्रीव महाराज परत आलेले आहेत. त्यांना सल्ला दिला रामचंद्राने की बाबा युद्ध करताना अशा पद्धतीने आतताईपणा करायचा नाही, जे नियोजनबद्ध काम आहे ते आपण केलं पाहिजे. आता भगवंतानी काय केलं की अंगदाला बोलावलेलं आहे आणि सांगितलं तुम्ही केव्हाही पहा जे ईश्वरीय माणसं असतात, जे सद्भावनेने प्रेरित अशी माणसं असतात, जे सज्जन वृंद असतात, त्यांना शक्यतोवर युद्ध नको असते. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी अंगदाला सांगितलं की बाबा एक काम कर, आता एकदा शेवटचं रावणाजवळ जा आणि त्याला सांग की युद्धाने कोणाचं भलं झालं नाही, चुपचाप आमची सीतामाई आम्हाला परत कर आणि आम्हाला शरण घे आणि निश्चितपणे आम्ही तुला माफ करू. आणि युद्धामुळे जी हानी होणार आहे, राक्षसगण तुझे मरणार आहेत, आमचेही वानरगण काही त्यांना मृत्यू येणार आहे आणि म्हणून युद्ध टाळलं पाहिजे. तर तू अंगदाला सांगितलं की तू जा आणि त्यांना एकदा संधी दे. आणि म्हणून अंगद त्या ठिकाणी गेला. त्याला म्हणतात अंगद शिष्टाई. भगवान श्रीकृष्ण महाभारत युद्धाच्या वेळेस ते गेले होते युधिष्ठिराकडे, या दुर्योधनाकडे, आणि तिथे त्यांनी प्रयत्न केला की बाबा नको 5 गावं दे, 5 गावं नाही तर 5 घरं दे. ते म्हणतात सुईच्या टोकावर मावेल इतकी जमीन देत नाही. मग युद्धाला सुरुवात झाली. हा प्रकार शिष्टाईचा आहे. तसा अंगद त्या ठिकाणी शिष्टाईला गेलेला आहे, पण रावण त्या ठिकाणी आणि ऐकायला तयार नाही. त्याने सांगितलं की मी बलाढ्य आहे आणि मी तुम्हाला तर ताबडतोब आणि खच्चीकरण तुमचं करू शकतो. रावणाने ऐकलं नाही, उलट अंगदाचा अपमान केला, त्याला पकडायचा प्रयत्न केला. अंगद देखील महापराक्रमी आहे. त्याने त्याचा जो कळस होता त्याच्या प्रासादाचा, राजप्रासादाचा, तोच त्याने उडवला आणि आता तो भगवान रामचंद्राकडे आला किंवा मी प्रयत्न केला, इमानदारीने प्रयत्न केला, पण तो काही ऐकायला तयार नाही. मग आता काय केलं पाहिजे? मग आता युद्ध सुरुवात झाली. भगवान रामचंद्र सकाळीच उठले, त्या ठिकाणी शंख फुंकल्या गेलेला आहे आणि आता युद्ध प्रारंभ झालेला आहे. कोणाला पाठवायचं? म्हणून रावणाने सुरुवातीलाच सांगितलं, त्यांचा जो मुलगा होता इंद्रजित, त्याला म्हटलं की तू जावा मेघनाथा, तू सामर्थ्यवान आहे, एक काम कर, त्यांना पाशामध्ये पकडून घे. आणि हा महापराक्रमी होता, बलाढ्य होता आणि देवाचा भक्त देखील होता, म्हणून त्याला निरनिराळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त होत्या, निरनिराळ्या प्रकारचे अस्त्र प्राप्त होते. आणि आता हा इंद्रजित महाशय महाराक्षस त्या ठिकाणी आला आणि त्याने काय केलं, सगळ्यात पहिले आणि नागपाश त्या राम आणि लक्ष्मणावर सोडलेला आहे. तो नागाचा पाश म्हणजे नाग भला मोठा आणि तो प्रचंड अशा पद्धतीचा असतो. त्या नागाने भगवान रामचंद्र आणि भगवान लक्ष्मणचंद्र या दोघांना गुंडाळलं आणि सगळीकडे हाहाकार झाला की काय करावं. नागपाश काही सुटेना, बेशुद्ध झालेले आहेत भगवान रामचंद्र, लक्ष्मणचंद्र बेशुद्ध झालेले आहेत, इकडे रावण आणि हसून राहिलेला आहे आणि सगळ्यांना म्हणून राहिला की पहा मी युद्ध जिंकलेलं आहे, आता या दोघांना पकडून आणा. अशा पद्धतीची घोषणा करत असतानाच भगवान रामचंद्र सावध झालेले आहेत आणि त्यांनी आता गरुडाला प्रार्थना केली की बाबा आता तूच आहे मला वाचवणारा. आणि म्हणून गरुड महाराज त्या ठिकाणी आलेले आहेत आणि गरुडाला पाहता क्षणी तो जो नागपाश होता तो खिळखिळा व्हायला लागला, तो सुटायला लागला आणि तो नागपाश त्या ठिकाणी नागदेवता ती पळून गेलेली आहे. गरुडाने हा पाश त्या ठिकाणी सोडवल्यामुळे अत्यंत आनंद सगळ्यांना झालेला आहे. भगवान रामचंद्राचा जय जयकार त्या ठिकाणी केलेला आहे. आणि मग आता काय करावं
गरुड जर गेलेला आहे, मग आता रावणाने पुन्हा सगळे आपले सैन्य बोलावले आणि त्याच्यामध्ये धूम्राक्ष नावाचा राक्षस होता. तो धूम्र म्हणजे त्या ठिकाणी असं वायू तयार करायचा, धूर तयार करायचा आणि त्या सगळ्यांमध्ये सगळ्यांना मोहित करायचा. हा धूम्राक्ष म्हटला की मी त्या ठिकाणी जातो. धूम्राक्ष गेले तर त्या ठिकाणी हनुमंतरायांनी त्याचा वध केलेला आहे. मग त्यानंतर बृहस्थ नावाचे त्या ठिकाणी त्याचे आणि सेनापती आलेले आहेत, त्यांना देखील ठार केलेले आहे. देवांतक नावाचे आणि सेनापती राक्षसांचे आलेले आहेत, त्यांना देखील भगवंतांनी ठार केलेला आहे. आता रावणाचा एक पुत्र आहे, त्याचं नाव आहे त्रिशिरा. तर त्या त्रिशिराला तो उभा राहिला. म्हटलं वडिलांना म्हटलं तात म्हणजे रावणाला मी जातो आणि अगदी क्षणार्धात या सगळ्यांना परास्त करतो, मी अत्यंत बलाढ्य आहे. तेव्हा आता रावणाला आनंद झाला की माझा मुलगा आणि या ठिकाणी सिद्ध झालेला आहे. त्याला रावणाने आशीर्वाद दिला आणि म्हटलं जा यशस्वी हो. आणि आता हा त्या ठिकाणी त्रिशिरा नावाचा राक्षस युद्धासाठी उतरलेला आहे. त्याने प्रचंड युद्ध केलेलं आहे, जेरीस आली ही सेना आणि शेवटी मग भगवंतांनी त्याच्यावर बाण सोडलेला आहे आणि रावणाचा पुत्र जो त्रिशिरा नावाचा आहे तो त्या ठिकाणी गतप्राण झालेला आहे. एक एक त्याचे बलाढ्य, एक एकाचे मनोव्यापारे, अवघे विश्व संहारे, असं ज्यांचं सामर्थ्य आहे असे एकाहून एक असे त्याचे सेनापती आणि मारल्या चाललेले आहेत, त्यांचा वध होऊन राहिलेला आहे. रावण इकडे आता चिंताग्रस्त झालेला आहे की काय करावं, काही सुचून राहिले नाही. मग म्हटलं आता थोडस कपटाने काम करावं आणि म्हणून तो जो काल मी तुम्हाला सांगितलेला विद्युत जिव्हा नावाचा राक्षस आहे, परंतु कलाकार आहे, त्याने काय केलं, सीतेचं मस्तक केलेलं आहे आणि सांगितलं की एका राक्षसाला की जा घेऊन जा आणि सांगितलं की आम्ही आता सीतेचंच मस्तक उडवलेलं आहे. असं म्हटल्याबरोबर ते सगळं मस्तक भगवान रामचंद्र लक्ष्मणचंद्रांनी पाहिलं आणि थोडेसे विचलित झाले आणि त्यांना वाटलं की ज्याच्यासाठी आपण आलो तीच जर स्थिती राहिली नाही, युद्ध करून काय फायदा, आणि असे घायाळ झाल्यासारखे ते खाली बसलेले आहेत. तेव्हा विभीषण राजे त्या ठिकाणी आले आणि रामचंद्रांना नमस्कार करून म्हटले की अहो तुम्ही काय चिंता करता, ही सगळी मायावी गोष्ट आहे, ही काही सीताबाई नाहीये, हे जे मुंडक तुम्ही पाहून राहिलेले आहे हे विद्युत जिव्हानी बनवलेलं आहे आणि ते हुबेहूब वाटते. आता रामचंद्रांना धीर आला, पुन्हा सगळी सेना त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे. आता ती जी तुम्हाला मागे मी सांगितलं भगवंताने हे रावणाची जी पत्नी आहे तिचं नाव आहे धान्यमालिनी. तिने सांगितलं होतं की आम्ही सुंदर पत्नी आहे, तुम्ही हिच्या काय नादी लागले. त्या धान्यमालिनीचा एक अतिकाय नावाचा मुलगा आहे, तो राक्षसच आहे परंतु त्याचा प्रचंड देह आहे. या धान्यमालिनीचा पुत्र त्या ठिकाणी आता युद्धासाठी निघालेला आहे. धान्यमालिनीने त्याला ओवाळलेला आहे. भगवान रामचंद्र तिकडे आहेत आणि इकडे आता रावणाने त्याला आशीर्वाद दिला आणि सांगितलं की जा यशस्वी हो. आणि म्हणून आता हा अतिकाय नावाचा राक्षस भगवंतावर चाल करून आलेला आहे. या ठिकाणी त्यांनी देखील घनघोर युद्ध केलेलं आहे, अनेक वानर त्यांनी मारून टाकलेले आहेत आणि ते युद्ध पाहिल्यानंतर भगवान रामचंद्र आता पुन्हा चिडलेले. त्याने प्रचंड बाण काढलेला आहे, तो अभिमंत्रित केला आणि या अतिकाय नावाच्या राक्षसावर त्यांनी तो सोडल्याबरोबर तो राक्षस त्या ठिकाणी गतप्राण झालेला आहे. आता काय करावं, आणि म्हणून इंद्रजिताला त्या ठिकाणी सोडलेला आहे की बाबा आता तूच आहे जे काय ते. आणि आता इंद्रजितानी त्या ठिकाणी आणि एक बाण सोडलेला आहे आणि त्या बाणाचं नाव आहे शक्तिबाण. आणि ती शक्तिबाण इंद्रजितानी तपश्चर्येतून आपल्याला ग्रहण केला होता, पण त्याचं एक वैशिष्ट्य होतं, हे शक्यतो तो सोडायचा नाही शक्तिबाण, कारण तो वर्षातून त्याला एकदाच वापरायचा संधी होती. नाही तर पुन्हा जर त्याला ऊर्जावान करायचं असेल तर तपश्चर्या करावी लागेल. म्हणून त्यांनी तो बाहेर बाण मागे ठेवला होता. पण आता नाईलाज आहे, आपले अनेक सेनापती गेलेले आहेत, आपले अनेक भाऊ या ठिकाणी गतप्राण झालेले आहेत. आपण आता निश्चितपणे जे शेवटचा जो बाण आहे तो वापरणं जरूर आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, ती जी शक्ती बाण आहे तो त्याने काढलेला आहे आणि लक्ष्मण चंद्रावर त्यांनी सोडलेला आहे. तो शक्तिबाण लक्ष्मणाला लागल्याबरोबर त्यांना मूर्छा आलेली आहे. सुमित्रा सुता लागली शक्ती जिव्हा. तेव्हा काय झालं, धरी रूप अक्राळ विक्राळ तेव्हा गिरी आणून शीघ्र तो उठविला नमस्कार माझा तया मारुतीला. सगळेजण चिंताग्रस्त झाले.
काय करावं. वाल्मिकी रामायणामध्ये डॉक्टर वगैरे वैद्याचा काहीही उल्लेख नाही. फक्त त्या ठिकाणी चर्चा झाल्यानंतर असं ठरवलं की संजीवनी त्या ठिकाणी आणायची आहे. इतर याच्यामध्ये रावणाचा वैद्य सुषेण नावाचा तो त्या ठिकाणी आलेला आहे. त्याने ती तपासणी केली, कारण वैद्याला दुसरा धर्म नसतो, शत्रू आणि मित्र सगळे सारखे असतात. आणि त्याने सांगितलं, म्हटले किंवा ती संजीवनी नावाची बुटी त्या ठिकाणी आणायची आहे. कोणत्याही कारणाने असो त्या ठिकाणी संजीवनी बुटी पाहिजे. कुठे मिळेल ती? तर मग आता चर्चा झाल्यानंतर लक्षात आलं द्रोणागिरी नावाचा पर्वत आहे हिमाचलाच्या तिथे, तो आणला पाहिजे. कोण आणेल? मग आता कोणाचं सामर्थ्य आहे? तर ते आहे सामर्थ्य भगवान हनुमंतरायाचं. आणि म्हणून त्यांना सांगितलं की जा तुम्ही. आणि भगवान हनुमंतरायांनी उड्डाण त्या ठिकाणी केलेलं आहे. कोटीच्या कोटी उड्डाणे असा शब्द आपण नेहमी करता त्याचा वापरतो. भगवंताचं आता शक्ती जागरण झालेलं आहे. हनुमंतराय गेले, आता त्या ठिकाणी द्रोणागिरी उचलून आणला. याचा अर्थ काय? त्या ठिकाणी असलेल्या सर्व वनस्पती त्यांनी त्या ठिकाणी आणलेल्या आहेत. आणि आणल्यानंतर भगवंताला ते संजीवनी नावाचं जे बुटी असेल आणि मंत्र असेल तो त्या ठिकाणी दिल्या गेला. आणि आता लक्ष्मण राजे उठलेले आहेत. आता पुन्हा रावण चिंताग्रस्त झालेला आहे की काय करावं. मग आता कोण उठवला पाहिजे? द्रोणागिरी तर या ठिकाणी आणलेला आहे, भगवान उभे राहिलेले आहेत, युद्ध तर जोरात होणार आहे. आता आपली शक्ती खच्ची झालेली आहे आणि आता इंद्रजिताची देखील शक्ती खच्ची होऊन राहिलेली आहे. त्याला तपोबलासाठी त्यांची जी देवी आहे तिच्याकडे जावं लागणार आहे. आता कोणाला उठवलं पाहिजे? आता रावणाचा एक भाऊ आहे, त्याचं नाव आहे कुंभकर्ण. त्याला काय शक्ती होती? परमेश्वराने श्राप दिला होता. काय 6 महिने झोपायचं, एकच दिवस उठायचं, सगळं जेवण खावण जे काय त्याचं असेल उरकायचं आणि पुन्हा झोपायचं, एवढा त्याला शाप होता. आणि तो त्याच पद्धतीने झोपायचा. आता त्याला उठवणं जरुरी आहे. आणि म्हणून वाल्मिकी रामायणाने सांगितलं की त्याला उठवलं, नगारे वाजवले, त्याच्या याच्यावर चढले वगैरे, हे सगळं वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये नाही. त्याला उठवलं. तो महापराक्रमी आहे, महाबलाढ्य आहे, शक्तिशाली आहे. तो असा उभा राहिला आणि उभा राहिल्यानंतर रावणाजवळ गेला की दादा मला का उठवलं तुम्ही, कशासाठी? तेव्हा रावणाने आता सर्व वृत्तांत त्यांना सांगितलेला आहे की बाबा असं असं झालेलं आहे. राक्षस असून देखील कुंभकर्णाने नाराजी व्यक्त केलेली आहे. कोणाजवळ नाराजी व्यक्त केली? रावणाजवळ. की दादा अरे तू एवढा प्रकांड पंडित आहे, बलाढ्य आहे, सगळ्या देवी देवता तुझ्या ताब्यामध्ये, तुझ्या आणि पत्नी ज्या आहेत निरनिराळ्या त्या सगळ्या एकाहून एक सुंदर आहे, आणि अशा याच्यामध्ये तुला दुर्बुद्धी का झाली बरं अशी? अरे ते जे रामराजे आहेत ते साक्षात विष्णूचे अवतार आहेत आणि त्यांना तू अशा पद्धतीने छेडलं तर हे काही तू योग्य केलं नाही. तेव्हा रावण त्याच्यावर चिडला. अरे तू पण विभीषणाचीच भाषा बोलतो की काय? ते म्हटलं नाही ना, मी विभीषणाची भाषा नाही, मी सत्य तुला सांगतो आहे. पण इतकंही करून युद्ध जर करायचंच आहे, तुझा आदेश आहे, तर मी त्यांच्या अंगावर जाईल आणि त्यांना परास्त नक्की करील असं आश्वासन आणि कुंभकर्णाने आणि रावणाला दिलेलं आहे. आणि आता रावण म्हटले की बाबा तुझा आता कुंभकर्ण निघाल्यानंतर त्यांचा दिपाड देह समोर गेले. आता तो सुग्रीव समोर आहे. सुग्रीवाशी त्यांचं युद्ध झालं आणि सुग्रीवाला त्यांनी बकोट्यातच पकडलं. पकडल्यानंतर त्याचे टांग पकडून असं खिचत भगवंताच्या दरबारातून आणून रावणाजवळ नेलेला आहे. रावण अतिशय आनंदी झाला. अरे बापरे, काय एवढं मोठं तू काम केलं, त्यांचा सेनापतीच तू आणलेला आहे. अतिशय आनंदी राम झाले असताना आता सुग्रीव राजे सावध झाले. ते पण बलाढ्य आहेत, सावध झाले बेशुद्ध अवस्थेतून, आणि त्यांनी देखील एक झटका मारून त्या कुंभकर्णाला झटका मारून ते पळायला लागलेले. कुंभकर्ण त्यांच्या मागे लागले. आता रामचंद्र भगवान सावध होऊन समोर आलेले आणि त्यांनी काय केलं? पहिल्यांदा 2 बाण त्याला मारलेले आहेत. त्याच्या आधी हा मागे लागला तेव्हा सुग्रीवाने, वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन आहे, त्याच्या कानाला चावा घेतलेला आहे मोठा, आणि त्याचे दोन्ही कान त्यांनी क्षतिग्रस्त केलेले आहेत. नाकाला चावा घेतलेला आहे आणि तो देखील रक्तबंबाळ करून टाकलेला आहे, असं वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये आहे. त्याने कुंभकर्ण अधिक चिडला आणि तो चवताळून जात असताना भगवंताने बाण मारला. त्याचे 2 हात त्यांनी कापून टाकलेले आहेत, 2 पाय कापून टाकलेले आहेत, आणि त्यानंतर मस्तक त्यांनी एका बाणाने उडवून टाकलेला आहे, असं वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये आहे. कुंभकर्ण देखील आणि गतप्राण झालेला आहे. आता रावणाला चिंता लागलेली आहे.
आता त्याने सांगितलं की बाबा इंद्रजित आता तू काहीतरी कर. तेव्हा इंद्रजित म्हटलं की माझं सगळं सामर्थ्य गेलेलं आहे. आपली जी कुलदेवता आहे निकुंभा देवी तिचा आपण त्या ठिकाणी प्रार्थना केली पाहिजे आणि म्हणून तो त्या ठिकाणी मला यज्ञ हवन करावं लागणार आहे. आजही देवी त्या ठिकाणी श्रीलंकेमध्ये आहे. तर मी त्या ठिकाणी प्रार्थनेला जातो. तोपर्यंत तुम्ही सगळेजण युद्ध सांभाळा. आता रावणाची जशी गुप्तचर यंत्रणा होती तशी भगवान श्रीरामचंद्राची देखील गुप्तचर यंत्रणा होती. आणि त्या गुप्तचराने सांगितलं की अहो हे जे आणि इंद्रजित जो आहे मेघनाथ तो त्या देवीच्या आणि होम हवनासाठी चाललेला आहे. पुन्हा ऊर्जा प्राप्त करणार आहे. त्याला आत्ताच मारलं पाहिजे. आणि हे विभीषणाने देखील सांगितलं की बाबा हे त्याचं बरोबर आहे, आत्ताच तुम्ही जा. आता लक्ष्मण राजे क्षणाचाही वेळ न दळवडता ते त्या ठिकाणी गेले. याची सगळी तयारी चालू असतानाच त्या ठिकाणी लक्ष्मणचंद्राने त्याला बाण मारून इंद्रजिताला परास्त केलेला आहे. आणि ते पाहिल्यानंतर सर्वत्र हाहाकार झाला. इंद्रजित त्या ठिकाणी गेलेला आहे. आता देव त्या ठिकाणी सहाय्यभूत होऊन राहिलेले आहे. प्रयत्न आपला पाहिजे तेव्हा देव सहाय्यकृत होतात. इतके दिवस देव स्वर्गात होते. आता इंद्र म्हटला की नाही त्याला गॅरंटी झाली की आता हे जिंकणार आहे. रावणाशी खेटे घ्यायला हरकत नाही, त्याच्याजवळ कोणीच नाही. आता देव देखील वरतून सज्ज झाले की आता रामचंद्र भगवंतांना आपल्याला काहीतरी मदत करावी लागणार आहे. कारण इंद्रजित त्या ठिकाणी गेलेला आहे. आता प्रत्यक्ष रावण आणि भगवंताच्या समोर युद्धासाठी उतरलेला आहे. रावण हा मायावी आहे, पण त्याच्याजवळ मोठा रथ आहे आणि तो रथ त्याच्यामध्ये बसलेला आहे. ते रथ कसा आहे? चमत्कारिक रथ आहे, मायावी रथ आहे. तो आकाशात उडू शकतो, जमिनीवर चालू शकतो आणि तो अशा पद्धतीचा कौशल्यपूर्ण बनवलेला रथ आहे. त्या रथामध्ये आणि बसलेले रावण आणि भगवान मात्र खाली आहेत जमिनीवर. युद्ध त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे, घनघोर युद्ध. भगवंताला देखील त्या ठिकाणी जखमा झालेल्या आहेत. सगळेजण त्या ठिकाणी भिडलेले आहेत. रावण काही बधेना. आणि मग आता काय करावं? मग आता भगवान इंद्रांनी मागे तुम्हाला आठवत असेल की शरभंग ऋषीच्या आश्रमामध्ये एक दिव्य रथासोबत भगवान इंद्रदेव त्या ठिकाणी होते आणि भगवंताला न भेटता ते त्या ठिकाणी निघून गेले होते. मी म्हटलं होतं वाल्मिकी रामायणाने म्हटलं होतं पुढची योजना त्या ठिकाणी झाली होती. आता इंद्रदेव त्या ठिकाणी आले आणि इंद्राने काय केलं की आपला जो सारथी आहे त्याचं नाव आहे मातली, त्या मातलीला सांगितलं की माझा दिव्य रथ आता तू भगवान रामचंद्रांसाठी घेऊन जा. आणि मग तो रथ त्या ठिकाणी आलेला आहे. रामचंद्र भगवान रथावर चढलेले आहेत. आता तिकडे रावणाचा देखील रथ आणि भगवंताचा रथ आता बरोबरीत युद्ध होणार आहे. आणि आता बाणांचा वर्षाव भगवान रामचंद्रांनी त्याच्यावर सुरू केलेला आहे. आणि मग तो ऐकेना, त्याने अनेक वानर मारून टाकलेले आहेत. भगवंताचे सेनापती देखील अनेक जे योद्धे होते ते रावणाने मारून टाकलेले आहेत. भगवान चिंताग्रस्त झाले आणि ठरवलं की आता याला मारलंच पाहिजे. आणि मग भगवंतानी ब्रह्मास्त्र काढलेलं आहे, अभिमंत्रित केलं आणि रावणाला प्रचंड वेगाने आकंठ ज्याला म्हणतात असा तो त्यांनी ती प्रत्यंचा ओढलेली आहे. आणि ओढल्यानंतर भगवंताने एक बाण आणि रावणावर सोडलेला आहे आणि तो रावण त्याच ठिकाणी गतप्राण झालेला आहे. परंतु रावण मात्र कृतार्थ आहे. मी सांगितलं पंचवटी सम्मुख जाता मीच पावतो सायुज्यता परी सकळ कुळ उद्धरणाथा सीता चोरोनी आणली. भावार्थ रामायणामध्ये वर्णन आहे. तसं रावण कृतकृत्य झालेला आहे की भगवंताच्या हाताने मला मरण आलेलं आहे. लक्ष्मणाला काही उपदेश देखील त्यांनी केलेला आहे. हे वाल्मिकी रामायणामध्ये नाही पण इतर रामायणामध्ये. आणि तो सगळं त्या ठिकाणी झाल्यानंतर रावण आता गतप्राण झालेला आहे. तो गतप्राण झाल्यानंतर भगवंताला दुःख झालेलं आहे. अरे फक्त दुर्बुद्धी जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती जानाम्य अधर्मम नचमे निवृत्ती. धर्म माहित नव्हता का? रावणाला माहित होता, परंतु त्याच्यातून त्याला निवृत्ती नव्हती, हे प्रवृत्ती नव्हती त्याची. आणि त्याला अधर्म करतो हे माहित नव्हतं का? तेही त्याला माहित होतं, परंतु त्याच्यातून त्याची निवृत्ती नाही. आपलं देखील असंच आहे. आता रावण त्या ठिकाणी बसल्यानंतर मेल्यानंतर भगवंताला दुःख झालेलं आहे. विभीषण राजे त्या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांना तर अति दुःख झालेलं आहे. कधी कधी त्यांना नको ती भूमिका घ्यायचं काम पडलं आणि म्हणून विभीषणाला लोक
एखाद्याला असेल घर का वेदी लंका ढाळे म्हणून त्याचं नाव घेतात आत्ताही. त्याचं कारण काय, त्याचा उद्देश जरी चांगला असला तरी घर म्हणून तो उद्देश त्याचा थोडासा आणि वेगळा असल्यामुळे लोक त्याला म्हणतात. तर त्या विभीषणाला एक दुःख झालं की दादा, अरे माझी इच्छा नव्हती, परंतु मी तुला समजावून सांगत होतो, पण तरी देखील तू ऐकलं नाही, म्हणून मला या ठिकाणी ही भूमिका घ्यायचं काम पडलं. दुःख झालेलं आहे. मंदोदरी त्या ठिकाणी आलेली आहे, तिला देखील दुःख झालेलं आहे. त्याच्या सगळ्या राण्या त्या ठिकाणी आले, सगळ्यांना दुःख झालेलं आहे, ढसाढसा रडून राहिलेले आहेत. मंदोदरीने भगवंताच्या चरणावर नतमस्तक केलेलं आहे आणि सांगितलं की हे पहा, तुमच्या हातून मृत्यू झाला, मला वैधव्य प्राप्त झालं असलं तरी माझ्या पतीवर माझं नितांत प्रेम आहे आणि म्हणून मी त्याला कायम त्या ठिकाणी सहाय्यभूत झालेले आहे. तुमच्या हातून वध झाला, हे निदान त्याचं ते मोक्षपद त्यांना प्राप्त होणार आहे. सगळ्यांना दुःख झालेलं आहे. भगवंताने सांगितलं की आता याचा या ठिकाणी अंत्यसंस्कार केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा कोथळा काढला अफजल खानाचा, कुठून आदर्श घेतला त्याची व त्या ठिकाणी आता दफन विधी वगैरे करा, हा आदर्श भगवान रामचंद्राकडून घेतलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती श्रीकृष्ण महाराज आणि छत्रपती भगवान राम हे तिघही एकाच आणि वंशाचे किंवा विचाराचे आहेत. त्यांनी एकमेकाची प्रेरणा घेतलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन जर तुम्ही पाहिलं तर रामायण जिजाऊ आईसाहेबांनी त्यांना शिकवलेलं आहे, त्याच्यातूनच सगळं घडलेलं आहे. हे प्रसंग तुम्ही जर तुलना केल्या तर ह्या अशाच दिसतील. आता रावणाचं त्या ठिकाणी आणि अंत्यसंस्कार केलेला आहे. मग आता पहिल्यांदा काय करायचं तर लक्ष्मणाला सांगितलं की बाबा, मी दरबारामध्ये येत नाही कारण मी वनवासात आहे, तुला वनवास नाही, तू जा आणि आता विभीषणाला राज्याभिषेक पुन्हा त्या ठिकाणी योग्य पद्धतीने करा. आणि आता सिंहासनावर विभीषणाला बसवलेलं आहे, त्याचा राज्याभिषेक केलेला आहे. आणि आता भगवान लक्ष्मणाने, याच्यात नाही वर्णन ते, परंतु सहज सांगण्यासाठी लक्ष्मण म्हटले की कशाला जायचं आपण, तर अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचत जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. अरे बाबा, आपल्याला इथे राहायचं नाही, चला निघालं पाहिजे. मग आता विभीषणाने विमान सज्ज केलेलं आहे. रावणाजवळ विमानशास्त्र हे काही इतरांचं नाही, राईट बंधूचं याचं त्याचं. तर थांबत आहे, तर विमानशास्त्र हे आपल्याच याच्यामधलंच आहे. आणि म्हणून मग त्या ठिकाणी ते सर्वजण बसले. रावणाचं विमान कसं होतं, 2 माणसं असतील तर ते छोटं होत असेल, 100 माणसं असतील तर मोठं होत असेल, 1000 असतील तर त्याच्याही पेक्षा मोठं. आता ही सगळी मंडळी त्या ठिकाणी बसलेली आहे आणि त्याच्यामध्ये विभीषण राजे बसलेले आहेत, सुग्रीव बसलेले आहेत, हनुमंतराय बसलेले आहेत. असं प्रचंड मेळा त्या ठिकाणी विमानामध्ये बसला आणि विमान निघालं. आता सीतेला ते सांगून राहिले की बाई, आपण इथून आलो होतो, तिथून, ते सगळं वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये आहे. आताही ती सगळी ठिकाणं आहेत. म्हणून हा वाल्मिकी रामायण किंवा राम हा इतिहास पुरुष आहे. हे काही कपोल कल्पित कथा नाही, थोथाट नाही, तर तो आपला इतिहास आहे. जसे छत्रपती शिवाजी महाराज इतिहास आहेत, आपले श्रीकृष्ण भगवान इतिहास आहेत, रामचंद्र भगवान हा देखील इतिहास आहे. ते सगळं सांगून राहिलेलं आहे. मध्ये भारद्वाजाचा आश्रम, पहिल्याच दिवशी मी तुम्हाला भारद्वाजाचं सांगितलेलं आहे, तिथे ते थोडा वेळ थांबलेले आहेत. आत्री अनुसूयेला भेटलेले आहेत, अगस्ती महामुनींना भेटलेले आहेत. असे भेटत भेटत कृतज्ञ नाही, काम गरज सर्व वैद्य मरण, मला चला निघायचं असं नाही. असं करत करत ते त्रिवेणी संगमावर आले. त्या गुह राजा जो आहे केवट, त्याला भेटलेले आहेत. त्याला कडकडून मिठी मारली आणि त्याला त्या ठिकाणी काही काळ 14 वर्ष पूर्ण व्हायचे असल्यामुळे काही काळ तिथे थांबले. आणि मग ही सगळी मंडळी नंदीग्राम क्षेत्रामध्ये आलेली आहे. तिथे भरत राजे आहेत आणि भरत आला आणि सगळं पाहिल्यानंतर भरताने कडकडून मिठी आणि पायाला मारलेली आहे आणि म्हटलं चला आता हे राज्य तुम्ही ताबडतोब घ्या. आणि त्या ठिकाणी मोठा अभिषेक झालेला आहे, सिंचन त्या ठिकाणी झालेला आहे, यज्ञ झालेला आहे. आणि भगवान आता गुढीपाडव्याचा वर्ष प्रतिपदेचा दिवस आलेला आहे. त्या दिवशी भगवान आणि आता अयोध्येमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. गुढ्या तोरणे त्या ठिकाणी लावलेले आहेत, पताका लावलेल्या आहेत, सगळ्यांनी रांगोळी काढलेली आहे, सडा संमार्जन केलेलं आहे. दुतर्फा लोक उभी आहेत फुलांच्या आणि तुरड्या परड्या घेऊन, आणि ते सगळे त्या भगवंताच्या अंगावर आणि फुलांचा पुष्पांचा वर्षाव करून राहिलेला आहे. वरती विमानांची दाटी, पुष्पांचा वर्षाव, भगवान म्हणजे देवदेवता सगळ्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्या देखील पुष्पांचा वर्षाव करून राहिलेल्या आहेत. देव केव्हा पुष्पांचा वर्षाव करतात, तुम्हाला कर्तृत्व करावं लागेल, परीक्षेमध्ये उतरावं लागेल,
देव करेल आणि तोच सगळं काय करेल, अशा भावनेत जर तुम्ही राहाल तर तुमचं जीवन अडचणीत येणार आहे. हे रामायण सांगतात. मला काहीतरी प्रयत्न करावा लागेल आणि मी ज्यावेळेस प्रयत्न करतो तत्र देवो सहाय्यकृत, देव तुम्हाला सहाय्यभूत होता. आणि म्हणून ते त्या ठिकाणी आणि रामचंद्र भगवान आले, सिंहासनावर बसलेले आहेत, सर्वत्र आनंद झालेला आहे. आणि हा सगळा आनंद रामचंद्रच्या दरबारामध्ये लव आणि कुश सुंदर पद्धतीने गायन करून राहिलेले आहेत. ते गायन इतकं सुंदर सुरू आहे, सगळ्यांना असं वाटलं की पुन्हा पुन्हा या ठिकाणी करावं. सर्वजण त्यांची स्तुती करून राहिलेले आहेत. आणि अशा वेळी आता लव आणि कुश म्हटले यावर थांबावं लागेल. लोक गडबड करून राहिले, बोलून राहिले, कथा काही आता इथे थांबणं जरुरी आहे. आणि म्हणून लव आणि कुशांनी सांगितलं की नाही थांबा, आता अभिषेकाची वेळ झालेली आहे. आणि म्हणून आता लव आणि कुशांनी रामायण नावाचं महाकाव्य त्या ठिकाणी थांबवलेलं आहे. श्रीरामायण त्याची फलश्रुती आहे. जर ऐकत असाल तुम्ही नित्य आणि चांगल्या भावनेने तर तुमच्या जीवनात येणारी सगळी संकट तुम्ही ते संकट पार कराल, भवसागर पार कराल. तुमच्या घरामध्ये असलेला कलह तो त्या ठिकाणी संपेल आणि आपण ऐहिक सुख आणि पारलौकिक सुख हे दोन्हीही आपल्याला प्राप्त होतात. असं रामायणाचं आणि त्या ठिकाणी फलश्रुती दिलेली आहे. आणि त्या फलश्रुतीच्या योगाने आपल्या सगळ्यांना आणि ते सगळं प्राप्त हो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. 8 दिवस पर्यंत अत्यंत साधक बनून आपण सर्वजण या ठिकाणी आलेले आहात. साधक का म्हटलं तर सकाळी उठावं लागायचं. आज आता किती आपली गोंधळ झाला सगळ्यांचा. 4 वाजता यायचं म्हणजे 3 वाजता उठायचं. रोज तुम्ही 5:50 इथे यायची. ती एक साधना आहे, लक्षात ठेवा. देव त्या ठिकाणी वाट पाहत होता आणि आपण त्याला प्रतिसाद देत होतो. सकाळी उठणं गंमत नाहीये आणि आता तर साखर झोप आहे, परंतु ही साधना आहे. बरं, इथं आल्यानंतर चुपचाप बसायचा का नाही, जप करायचा. बरं, नुसता जप करायचा का कथा ऐकायची. बरं, कथा ऐकायची तर त्याच्यानंतर 5 मिनिट शांत बसवत नाही. आपल्याला आलं की आपल्याला वाटतं की नाही किती बोलून किती नाही. देवाच्या दरबारात पण तुम्ही बोलत होते का, तुम्ही एकदम शांत. आता कुठं सिनेमाला जरी गेलो आपण तर काय करतो, मैत्रिणीला आता दुपारी पंक्ती आहे, पंक्ती तर आपल्याला वाटतं मैत्रीण तिथं बसावं शेजारी. अगं बाई 24 तास सोबत आहे तू, आता तर दुसऱ्या सोबत बस. नाही अगं ये जागा ठेवली. दुसरा जर बसायला आलं नाही तिची जागा आहे, आम्ही जागा ठेवली. असं करून भांडतो आपण इथं. कशासाठी, पण आपण गुंतलेलो आहोत त्याच्यामध्ये. पण ते तुम्ही करत नव्हते. जो आला पहिले तो पहिले बसायचा. असं काही नव्हतं मला तिच्याजवळ बसायचं, मला हिच्याजवळ बसायचं. हा जो मिथ्याग्रह होता तो परमेश्वर तुमच्याकडून करून घेत नव्हता. त्याचं कारण ही एक साधना आहे. आणि मग या साधनेचं फलित हे निश्चितपणे आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. परमेश्वराच्या चरणावर आपण नतमस्तक झालं पाहिजे. महाराज आलेले आहेत का? एक 5 मिनिट आहेत का? बरं ठीक आहे. 5 मिनिटामध्ये फक्त भगवान रामचंद्राचा जन्म आपल्याला घ्यायचा आहे. जन्म दुपारी आहे, परंतु कथेची सांगता परिपूर्ण संपूर्णता दिती. म्हणून आपण परिपूर्णता आली पाहिजे त्याच्यामध्ये. सगळं सजवलं आणि कपाळाला कुंकू लावलं नाही तर किती भरजरी वस्त्र घाला ती स्त्री सुंदर दिसत नाही. किंवा आपण सगळं केलं कपाळाला कुंकू लावलं नाही तर ते व्यक्तिमत्व चांगलं दिसत नाही. आणि म्हणून सगळी कथा कितीही चांगली झाली असेल तरी देखील रामजन्म जर रामजन्माच्या दिवशी झाला नाही तर ते कुंकू लावणं विसरलो असं होईल. म्हणून अगदी 5 मिनिटामध्ये, कारण आपल्याला ही कथा माहीत आहे. तर सगळ्यांनी सावध बसा. पुष्पांचा वर्षा आपल्याला करायचा नाही, पण भगवंताचा जन्म झाल्यावर प्रचंड टाळ्याचा कडकडाट करा. आनंद झाला असं सांगा. म्हणजे जेव्हा अतोनात आनंद होतो तर देहभान विसरतो माणूस आणि तशा टाळ्या वाजवा. अशा नाही जोरात, बिलकुल जेवढ्या वाजवता येतील तितक्या जोरात, कारण भगवंताचं आगमन आहे. आणि दुपारी मग त्यांचा जन्म तर अधिकृत होणार आहे. काय झालं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अयोध्येचे राजे दशरथ राजे आहेत. आपण पहिल्या दिवशी सगळं ते पटक आता डोळ्यासमोर आठवा. दशरथ राजे अत्यंत बलाढ्य आहेत, इंद्राचे मित्र आहेत, युद्धामध्ये विशारद आहेत. संपूर्ण भारतवर्षामध्ये हिमालयम समारभ्य यावत इंदू सरोवरम किंवा उत्तरम यत समुद्रश्च हिमाद्रैश्चैव दक्षिणम किंवा पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकराळीती, असं हिमालयापासून समुद्रापर्यंत ज्यांचं बलाढ्य असं स्थान आहे
असे ते दशरथ राजे. आता त्या ठिकाणी त्यांचा अत्यंत सुबत्ता आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, बोलू नका. दशरथ भगवान रामचंद्राचा जन्म म्हणून तिकडेच लक्ष द्या आणि 2 मिनिटात मोकळं करतो. मग तुम्ही किती वेळ आहे का देवा, 2 मिनिटात होऊ द्यावा आमचं. तर दशरथ राजे बसलेले आहेत आणि बसल्यानंतर ठीक आहे चला, दशरथांना दुःख आहे की काय करावं, मला मुलगा नाही बाकी सगळं आहे. तेव्हा आता सुमंतोनी सांगितलं की ऋषशृंग यांना पाचारण आपण केलं पाहिजे. ते त्याच्यावर इलाज सांगतील आणि मग ऋषशृंग आणि शांता यांना अयोध्येमध्ये पाचारण केलेलं आहे. तिथे त्यांना पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याची आणि आज्ञा ऋषशृंगाने दिलेली आहे. आणि ती आज्ञा झाल्यानंतर अत्यंत आर्त भावनेने त्या ठिकाणी यज्ञाला प्रारंभ झालेला आहे. आज्ञा त्या ठिकाणी स्वाहा चालू आहे, स्वाहाकार. आणि पुत्र कामेष्टी यज्ञाचा नमो व्रातपतये, नमो गणपतये, नमः प्रमथपतये, नमस्तेस्तु लंबोदरा यैक दंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः. नमस्ते रुद्रमन्यव उतोत ईशवे नमः, बाहुभ्याम उतते नमः. अशा पद्धतीने रुद्रजाप त्या ठिकाणी चालू आहे. पुत्र कामेष्टी यज्ञामध्ये नमक आणि चमक, वाजश्चमे, प्रसवश्चमे, प्रयतिश्चमे, प्रसिद्धिश्चमे अशा पद्धतीचा चमक त्या ठिकाणी चालू आहे. आणि असं होत असताना भगवान यज्ञ नारायण त्या ठिकाणी प्रगट झालेले आहे. आणि त्यांनी पायस, दशरथा हे पायसदान, तुझ्या यज्ञ मी प्रगट झालो, हा माझा सन्मान. भगवंत आणि यज्ञ नारायण भगवंताने कृतार्थ होऊन त्यांना पायस दिलेला आहे. ते पायस अर्ध केलं. त्याच्यानंतर सुमित्रेला 2 भाग दिले. आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहे. आणि चैत्र शुद्ध नवमीचा दिवस उगवलेला आहे. म्हणजे आजचा दिवस माध्यान्ह समयी आणि प्रसूती कळा सुरू झालेल्या आहेत. कौशल्या आणि आपल्या प्रसूतीगृहामध्ये गेलेले आहेत. दशरथ राजे वाल्मिकी रामायणाने वर्णन केलं. त्या प्रासादाच्या बाहेर अशा चक्रा मारून राहिलेल्या आहेत. कारण कधी नव्हे तो आनंद त्यांना मिळणार आहे. माध्यान्ह समय आलेला आहे. त्याला समावर्तन म्हणतात. सूर्याचं तेज ते सहन व्हावं असा हा तेजस्वी पुरुष आहे भगवान रामचंद्र. ते आता जन्माला येणार आहेत. सर्वजण सिद्ध झालेले आहेत. अयोध्या नगरी आनंदामध्ये आहे की माझा राजा रामचंद्र येणार आहे. दिव्य शक्ती आपल्या अयोध्येमध्ये प्रगट होणार आहे. या अयोध्येचा वारसदार या ठिकाणी जन्माला येणार आहे. माध्यान्ह समय झालेला आहे. दुपारचे 12 वाजलेले आहेत. ती दाईनी सुईनी त्या ठिकाणी गेलेले आहेत. दशरथ राजे बाहेर चक्रा मारून राहिले आहेत आणि बरोबर दुपारचे 12 वाजलेले आहेत. सूर्य डोक्यावर आहे. आणि अशा वेळी भगवान रामचंद्रांचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे. राजाधिराज भगवान समर्थ सद्गुरु गजानन महाराज अमृतेश्वरी माता. सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक. 8 दिवसपर्यंत तुम्ही सहन केलं. त्यामध्ये काही गोष्टी सांगण्यासाठी शास्त्र म्हणून किंवा इतर गोष्टी म्हणून काही तिखटही बोलल्या गेला असेल. पण ते सगळं त्याच्यात लिहिलेलं आहे. आणि त्या पद्धतीने जर केलं तर निश्चितपणे तुम्हाला सांगितलं, स्किल लेबर आणि अनस्किल लेबर याच्यात फरक आहे. कौशल्यपूर्ण काम करणारे भावसार टेलरकडे लोक का जातात? सेंटीमीटरचाही फरक ठेवत नाही. देव तुमच्याचकडे आला पाहिजे. साधना कौशल्य पूर्ण करायची. आणि सहज साधना करणारे आहेत टेलर म्हणू आपण, त्यांच्याकडे जातात. पण ते बसत नाही. अहो खाली शर्ट खाली आला, हे आलं, जमलंच नाही, तिथे मात्र होत नाही. तशी साधना देखील कौशल्याने करायची. आता इथून पुढे आणखीन देखील जे आपले उपक्रम असतील त्या सगळ्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचं. अभिसिंचन अभिषेक या ठिकाणी आहे. दुपारी 10 वाजता कीर्तन आहे, 12 वाजता जन्म आहे, त्याच्यानंतर महाप्रसाद आहे. या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं. भगवंताला प्रार्थना करू. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की, अमृतेश्वरी माता की जय. पण आता दर्शन वगैरे घेऊ शकता. कोणाला ध्यान मंदिरात बसायचं असेल तर